नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल संध्याच ब्लॉगर अँड फूडीज. आजच्या व्लॉगमध्ये सुद्धा आज आपण पाहणार आहोत मस्त असं काळ्या चण्याची ग्रेव्ही न वापरता किंवा शेंगदाण्याचं कूटसुद्धा न वापरता अशी वेगळ्या प्रकारची भाजी. साठी ना मी चणे रात्रीच भिजू घालून ठेवलेले होते आणि हे पहा आता कुकरला लावते. त्याच्यासोबत त्यामध्येच ना चण्यासोबतच लावून द्यायचं एक 4 पाकळ्या लसणाचे आणि त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, थोडं मीठ आणि ते मी इकडे हळद अगोदर डाळ लावलेली आहे, डाळीमध्ये ते सगळं टाकत आहे. हे इकडे मी डब्यामध्ये सगळं टाकून घेतलेलं अगोदरच. का टाकायचं सगळं हे ह्याच्यामध्ये शिजवताना म्हणजे उकडवताना ते कसं म्हणजे आपल्याला जेव्हा ग्रेव्ही खातो त्याची म्हणजे जे आपण रस्सा खातो कोणत्याही भाजीचं तेव्हा चव लागते, पण जेव्हा त्याचे जे दाणे वगैरे आता चणा वगैरे तोंड दाताखाली याच्यानंतर ते सपक लागतं. ते लागू नये म्हणून हे सगळं आपल्याला उकडतानाच टाकायचं आहे. त्याच्यामुळे खूप चांगलं त्याची सेंट येईल त्याचं आपल्या ह्याच्यामध्ये चण्यामध्ये. आता हे फोडणीसुद्धा टाकून घ्यायचे. फोडणीमध्ये दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता आणि एक इलायची आणि भरपूर असं कांदा. आता हे टोमॅटोसुद्धा कट करून घेतलेलं आहे. मला प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो आवडतं आणि चव पण चांगली ते टाकलंच पाहिजे सगळ्यांनी, छान होते चव. त्यासाठी फक्त एक टोमॅटोचा कापून घातलेला आहे. त्याचं ग्रेव्ही नाही करायची, फक्त फोडणीमध्ये टाकायची. चव खूप छान येईल त्यामुळे हे आता मस्त असं त्याला कांदा परतून घेईपर्यंत आपल्याला ना ह्याच्यातलं आता हे एक सिक्रेट म्हणलं तर सिक्रेटही म्हणू शकतो आपण, कारण ह्याच्यात थोडे उकडलेले थोडे चणे आणि ते लसणाचे पाकळ्या 4-5, ते दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. एक जवळपास एक पळीभर असं चारा घ्यायचं त्याच्यामध्ये एका मिक्सरच्या डब्यामध्ये. हे पाहू शकता तुम्ही. तिकडे कांदा परतेपर्यंत आपण हे करून घेऊ शकतो मध्येच. ह्यामुळे काय होईल, आपल्या ज्या भाजीला जे गाढा पण येणार आहे किंवा आपण जे टेक्स्चर असं गाढा पाहिजे ना आपल्या भाजीला, ते एकदम मस्त येणार आहे. आणि हे थोडं कांदा परतत आल्याच्यानंतर लसूण मस्त ठेचून घेतलेलं लसूण टाकून घ्यायचं. अगोदर टाकलं ना की ते तव्याला लागतं, म्हणजे आपल्या टोपल्या कढईला लागतं. त्यासाठी अगोदर नाही टाकायचं. जेव्हा टोमॅटो टाकायचे 1-2 मिनटं अगोदर लसूण टाकून घ्यायचं तेव्हाही कांदा भाजल्याच्यानंतर. आता याला मस्त थोडं मीठ टाकून वाफून घ्यायचं. टोमॅटो मीठ टाकल्याच्यानंतर लवकर वाफतं, त्यासाठी मीठ लगेच टाकून घ्यायचं. मग टोमॅटोला चांगलं वाफून घ्यायचं. आता हे टोमॅटो छान वाफल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे आता मीठ, म्हणजे मसाला सगळं आपलं मीठ, तिखट. मीठ तर अगोदर टाकलेलं आहे टोमॅटोमध्ये. तिखट, हळद, थोडासा घरातला साठवणीचा मसाला, हे सगळं टाकून घेऊन चांगलं परतून घ्यायचं. आणखी तिखट आहे ना केव्हाही तेलामध्येच टाकायचं. त्याला चांगलं एकतर कलरसुद्धा चांगलं येते आणि चवसुद्धा, म्हणजे थोडं मिरची भाजलं जाते ना, तिखट भाजलं जाते तेलामध्ये, त्याच्यामुळे चवसुद्धा छान येते. हे आपण घरातच केलेला मसाला काल परवा तुम्हाला दाखवलं होतं ना मी 2-3 दिवसाच्या व्हिडिओमध्ये, खालच्या व्हिडिओमध्ये, ते घरातला साठवणीचा मसाला. आणि मी खूप तेल कमी टाकून वापरलं होतं. तेल असं हे कोरडं पडत होतं म्हणून थोडं पाणी टाकून हे करून घ्यायचं. जास्त तेलाचा वापर नाही करायचा. तेल कमी पडत असेल तर पाणी टाकूनसुद्धा आपण वापरू शकतो सगळे मसाले. आणि त्याचा घुमट येऊन थोडं झाकून घ्यायचा. शक्यतो करून तेल कमीच वापरायचं मसाला. आणि तेलानंच चव येते अशी काही नाही. तोंडभर मीठ मिरची वापरली सुद्धा खूप छान होतात भाज्या. आणि आजकाल कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप वाढत असल्यामुळे तेल कमीच खाल्लेलं परवडतं. आणि ह्याला एक आता चणा मस्त उकडलेले आपण एक टाकून घ्यायचं. मग ह्याला पण एक वाफ काढून घ्यायची चांगली. झाकून ठेवलेलं आहे फक्त. चांगली झाल्या वाफ काढल्याच्यानंतर हे मिक्सरमधून काढलेलं आपलं चणाचं पेस्ट टाकून घ्यायचं. ह्याच्यातच थोडं त्या मिक्सरच्या डब्यामध्ये थोडं पाणी टाकून थोडंसं त्याच्यात सगळं गाढा पण आहे ना त्या पेस्टमध्ये, ते सगळं व्यवस्थित फिरवून घेऊन टाकून घ्यायचं. मग मस्त फिरवून 10 मिनटं चांगलं शिजून घ्यायचं. त्यामुळं काय होईल की आपल्या हे पूर्ण चण्याच्या भाजीला टेक्स्चर एकदम छान असं गाढा क्रीमी येईल. अशी ही भाजी आपली काळ्या चण्याची भाजी, जे की टोमॅटोची पेस्ट नाही करायची, ग्रेव्ही नाही करायची आणि शेंगदाण्याचं न कूट टाकता, पण एकदम चवीला एकदम अशी वेगळीच काहीतरी नवीन पदार्थ लागल्यासारखं एकदम मस्त लागेल. आणि ही भाजी आहे कालची मॉर्निंग रुटीनचा होता ना, त्याचा व्हिडिओ आहे हा, मी आज शेअर केले.
आणि दुपारी घेतलं मी हे आमचे गजलक्ष्मी आहेत 2 मोठे मोठे आमच्या घरातले, त्यांना घासायसाठी. कारण हे आता जे थंडीचं वातावरण सुरू झालेलं आहे म्हणजे पावसाचं, त्यामुळे मॉइश्चरायझर आपल्या वातावरणामध्ये असतं, त्यामुळे हे पितळायला लवकर कलर हे होतं म्हणजे काळे पडतात. खूप कलर काळा पडला होता, मी ह्याला घासायला घेतले होते आज. आणि कसे वाटले आमचे गजलक्ष्मी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. मला तरी खूप आवडतात. तुम्हाला आवडली की नाही, कशी वाटले मला सांगा. मस्त यांना आज पितांबरीनं घासून काढले मी. मला तुमच्यासोबत पण शेअर करावं आमच्या गजलक्ष्मी. गजलक्ष्मीवर ना खूप मस्त असं कोरीव काम आहे. वाघ, मोर असे सगळे म्हणजे कमळाची फुलं बरेचसे असं काही काही आहे त्याच्यावर, खूप छान आहेत. आणि त्यानंतर करायला घेतलं आम्ही ज्यूस, पायनॅपल ज्यूस. आणि ह्याचं मेन काय असतं की ह्याच्यामधलं जे भाग असतं कडक भाग ते काढून टाकायचं, बाकी काय नाही. मग फोड्या करून घ्यायचे, मिक्सर करून घ्यायचं. लिंबू, मीठ, उपवासाला नाही असेल तर मीठ नाही टाकायचं. जर साधंच करत असेल तर काळं मीठ, थोडं लिंबू, साखर, आईस क्यूब टाकायचं, मस्त मिक्सर करून घ्यायचं. झालं आपलं रेडी ज्यूस. हा आजचा असा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करून टाका. आणि पुन्हा भेटू अशाच जगा चांगल्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. बाय.